पुढची बातमी, राहुल शेवाळे हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झालेत। राजेश क्षीरसागर शिंदेंच्या भेटीसाठी ठाण्यात आले। तासाभरापासून गिरीश महाजन शिंदेंच्या घरी आहेत, त्यामुळे ठाण्यातही घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे राष्ट्रवादीची बैठक दिल्लीत पार पडतेय, दुसरीकडे ठाणे देखील घडामोडींचं केंद्र बनत असल्याचं पाहायला मिळतंय। तासाभरापासून गिरीश महाजन तिकडे ठाण्यात शिंदेंच्या घरी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेंच्या ठाण्यातील घरी घडामोडींना प्रचंड वेग आल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यात एकनाथ शिंदे गटाचे खासदार पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेंच्या ठाण्यातील घरी घडामोडींना वेग येतोय, त्यामुळे ठाणे घडामोडींचं केंद्र बनत असल्याचं पाहायला मिळतंय। तासाभरापासून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन तिथे उपस्थित आहेत। त्यानंतर राजेश क्षीरसागर शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळालंय। राहुल शेवाळे देखील एकनाथ शिंदेंच्या भेटीला दाखल झालेत, त्यामुळे काय खलबतं घडतायत, नेमकं काय निरोप घेऊन गिरीश महाजन तिथे आलेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठाण्यात घडामोडींना वेग येतोय, शपथविधीच्या आधी घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय। गृहमंत्री पदासाठी खरं तर आग्रही असलेले शिंदे एक पाऊल मागे येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे शिंदेंची मनधरणी करण्यासाठीच गिरीश महाजन तर ठाण्यात पोहोचलेत ना, असा सवाल उपस्थित झालाय। तसंच या भेटीमध्ये गिरीश महाजन काय निरोप घेऊन गेलेत ते देखील थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। शिंदेंच्या ठाण्यातील घरी घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय। राहुल शेवाळे आता एकनाथ शिंदेंच्या भेटीला दाखल झालेत। क्षीरसागर देखील ठाण्यातच पोहोचलेत, शिंदेंच्या निवासस्थानी ते दाखल झालेत। तर गेल्या तासाभरापासून गिरीश महाजन, भाजपचे आमदार गिरीश महाजन तिथं पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी सध्या संपर्कात आहेत, अधिक माहिती देतील। गणेश, काय घडामोडी घडतायत ठाण्यात? तन्मय, नक्कीच मुख्यमंत्री काजीभाऊ एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याचं वृत्त आलं होतं आणि त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन आहेत ते त्यांच्या बंगल्यावर पोहोचलेले आहेत। मात्र गेल्या 1 तासापासून दोघांमध्ये चर्चा आहे, कारण की 5 तारखेला आहे तो शपथविधीचा कार्यक्रम आणि या शपथविधीच्यासाठी मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्र्यांमधून सहभागी व्हावं, सत्तेमध्ये सहभागी व्हावं ही भाजपच्या वरिष्ठांची आहे ती मागणी देखील आहे। आणि त्याचबरोबर काही खात्यांसंदर्भात देखील आहे ती चर्चा असल्याचं देखील सांगितलं जात आहे। आणि त्याचबरोबर जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील आहे ते फोनवरून चर्चा करून दिली जाऊ शकते। त्यामुळे नेमकं काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक महत्त्वाची बातमी, शिवसेना खासदारांचा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन गेलाय। तुम्ही मंत्रिमंडळात सहभागी झाला नाहीत तर त्याचे काय काय परिणाम होतील याची शिंदे यांना कल्पना देण्यात आली आहे। महत्त्वाची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे देऊ नका, खासदारांनी हे मत व्यक्त केलंय। तुम्ही मुख्यमंत्री राहिल्यानं प्रशासनावर तुमची पकड निर्माण झाली आहे, त्यामुळे प्रशासनावर तुमचा जो वचक असेल तसा वचक दुसरा कोणाचाही नसेल अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे।